धनगर समाज के नेता दीपक बौहड़ की कार 2 दिन पहले तोड़ी गई थी। इस मामले में बौहड़ ने जालना पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। यह कार कृष्णा गायक नामक युवक ने तोड़ी। शिकायत के आधार पर पुलिस ने कृष्णा गायक को गिरफ्तार कर पूछताछ की। हालांकि कृष्णा गायक ने इस आरोप को पूरी तरह खारिज कर दिया। पूछताछ के बाद पुलिस ने उन्हें नोटिस पर रिहा कर दिया। रिहा होने के बाद कृष्णा नायक ने मीडिया से बात की। श्रीमंत योगी यशवंतरावजी होळकर यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो व जो काल झालेली घटना ज्या दीपक बोराड यांनी माझ्यावरती जो आरोप केलेला आहे की मी त्यांची गाडी फोडली म्हणून, हे आरोप बिनबुडाचे आहे। तुम्ही सिद्ध करून दाखवा। माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही हे आरोप सिद्ध करून दाखवा, तेव्हा मला आरोपी ठरवा। पण ठीक आहे, आरोपी ठरवण्याचं कारण काय? तुम्ही समाजात दिशाभूल करताय 100%। जो 24 तारखेला धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा मोर्चा झाला व जे 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जी उपोषणाची तयारी झालेली होती, त्या लढ्यामध्ये मी कायम सोबत होतो। पण तुम्ही जेव्हा धनगर समाजाचे पहिले तुम्ही एसटी आरक्षण हा मोर्चाचा जो संदर्भ होता, जे उद्देश होतं की धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळाले पाहिजे, तुमची पहिली प्रामाणिक भूमिका होती। नंतर जेव्हा तुम्ही स्वतः मार्केटिंग मध्ये उतरले, जेव्हा तुम्हाला समाजाने वरती लो फोकस केला, त्यानंतर तुम्ही स्वतः डायरेक्ट तुमच्या नजरेतून म्हणा, तुमच्या शब्दातून म्हणा, लगेच लक्षात यायला लागलं की तुम्हाला कोणत्यातरी पक्षाचा वास येतोय। माझा आरोप 100% आहे की तुम्ही धनगर समाजाची दिशाभूल केलेली आहे। कशामुळे केली? मी त्याचे माझ्यापाशी पुरावे आहे। मी त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मला जे माझ्याकडे जे पुरावे आहे मी ते 100% तुम्ही जर मला सांगितलंय की तुम्ही मला सांगा, मी ते पुरावे द्यायला तयार आहे। त्यानंतर आमचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जे वंशज आहे भूषणसिंह राजे होळकर, यांना तुम्ही डावललं, यांना तुम्ही खाली बसवलं। होळकरशाहीचा अपमान म्हणजे आमच्या धनगर समाजाचा अपमान आहे। त्यानंतर धनगर समाजासाठी अहोरात्र काम करणारे गोपीचंद पडळकर आहे, तुम्ही त्यांना डावललं। का डावललं तुम्ही? तुम्हाला तुमचे लेकरं बाळ, तुम्हाला परिवार हे तुम्हाला स्टेजवरती लागतो आणि तुम्हाला जे धनगर समाजासाठी काम करतायत तुम्हाला ते लागत नाही का? किंवा त्यांना तुम्हाला नेमके दाखायचं काय? तुम्हाला तुमचे स्वतः 100% तुम्ही समाजाचे निष्ठ राहा। समाजाचे निष्ठ मनोज जरांगे पाटील होते, तुम्ही त्यांच्या मागे समाज होता, पण तुम्ही निष्ठ तुमची दिसतच नाहीये ना। धनगर समाज परिपूर्ण तुमच्यापासून लांब गेलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही हे स्टंट केला आहे। आणि हे स्टंट तुम्ही तुमच्याच माणसाला सांगून केलेला आहे। याचं कारण सांगतो तुम्हाला। तुम्ही या अगोदर हे घटना घडायच्या अगोदर त्यांचा कधी पोलीस स्टेशनला अर्ज आहे की मला सुरक्षा भेटावी, माझ्यासोबत पोलीस प्रशासन राहावे। हे तुम्हाला सध्या भेटलेला